सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने मुसळे हिला सोलापूर जिल्हा न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत आणि तपासासाठी आवश्यक माहिती मिळवण्यासाठी ही कोठडी वाढवण्यात आल्याचं कोर्टानं सांगितलंय। दरम्यान आज मनीषा मानेला चौकशीसाठी पोलिसांनी डॉक्टर वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं। यावेळी आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा मोठा रोष पाहायला मिळाला। आरोपी मनीषा माने हिने डॉक्टर वळसंगकर यांना जो धमकीचा मेल पाठवला होता त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याची माहिती पोलीस घेण्याची शक्यता आहे। डॉक्टर वळसंगकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मनीषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपांमुळे मी जीवन संपवत आहे असा उल्लेख केल्याची माहिती आहे। या घटनेमुळे आरोपी मनीषा माने विरोधात हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांचा रोष पाहायला मिळाला। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये आरोपी मनीषा माने हिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असून हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा माने मुसळे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केलेल्या आहेत। या तक्रारींच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस तपास सुरू करत आहेत। याशिवाय फिर्यादी डॉक्टर अश्विन वळसंगकर, सोनाली वळसंगकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत। संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय।